द्वितीय वर्ष कला अर्थात SYBA या वर्गासाठी MIL नावाचा जो पेपर सुरू करण्यात आलेला आहे त्याचे 2 घटक आपण पाहिलेले आहेत. सत्र 4 साठीचं. आता तिसरा आणि शेवटचा जो घटक आहे त्याच्यामध्ये श्राव्य माध्यमांसाठी लेखन व संवाद हा अभ्यासक्रम पाहत असताना श्राव्य माध्यमाचे स्वरूप, परिचय हे आपण विस्ताराने पाहिलं. आता नभोवाणीसाठी लेखन आणि स्वरूपतंत्र आणि श्रुतिका लेखन यांचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे. ते आपण प्रदीर्घपणे असं पाहिलेलं होतं. नभोवाणीसाठी लेखन, भाषण लेखन, स्वरूप आणि श्रुतिका लेखन. आता शेवटचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजेच नभोवाणीसाठी लेखन व संवाद. म्हणजे आपण भाषण पाहिलं, श्रुतिका पाहिली, नभोवाणी श्राव्य माध्यमाचं स्वरूप, वैशिष्ट्य पाहिलीत. शेवटचा जो मुद्दा आपण अभ्यासणार आहोत की नभोवाणीसाठी लेखन व संवाद त्याच्यामध्ये 2 घटक आहेत. युवकांसाठीच्या कार्यक्रमाचे लेखन आणि दुसरा सरकारी व खाजगी नभोवाणी वाहिन्यांसाठी निवेदन कौशल्याचं स्वरूप. असे ते 2 मुद्दे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. आतापर्यंत आपण श्राव्य माध्यम, आकाशवाणी आणि आकाशवाणीच्या संदर्भातलं जे काही विश्लेषण आहे ते सविस्तरपणे पाहिलं आणि आपलं लक्षात आलं असेल की आपण पाहतो की रेडिओवर आपण अनेकदा ऐकत असतो. त्यानंतर त्याचे विश्लेषण आपण केलेलं आहे आणि या शेवटच्या घटकामध्ये त्याचं युवकांसाठी जो कार्यक्रम आहे युववाणी, जळगाव आकाशवाणी केंद्र, जर तुम्ही ऐकलं असेल, आता तर काय ऐकत नसतात पण ऐकलं असेल तर त्या ठिकाणी 5:30 वाजता सायंकाळी युवावाणी नावाचा कार्यक्रम होता आणि युवकांसाठी आजच्या घडीला वर्तमानात काय काय चाललेलं आहे तो ज्वलंत विषय घेऊन त्यातील तरुणांचं सहभाग, तरुणांचं कर्तव्य, तरुणांना योग्य पद्धतीची माहिती व्हावी याच्यासाठी त्या युववाणीमधून एखादी नाटिका, एखादी श्रुतिका सादर करून तो युवकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. मग त्या कार्यक्रमाचे विषय, मांडणी आणि भाषा व निवेदन या 4 घटकांचा युवकांसाठीच्या कार्यक्रमासाठी लेखन करत असताना महत्त्वाचे असतं. तर तो घटक आपण पाहणार आहोत. तिसरा नभोवाणीसाठी लेखन व संवाद, त्यातला पहिला घटक युवकांसाठीच्या कार्यक्रमाचं लेखन. नभोवाणी ही जी वाहिनी आहे किंवा जिला आपण आकाशवाणी म्हणतो, ही नभोवाणी विविध गटांसाठीचे श्रोत्यांच्या आकलन क्षमतेनुसार कार्यक्रमाचं आयोजन करत असते, प्रसारण करत असते. त्यामुळे विपुल कार्यक्रम असणाऱ्या नभोवाणीवर कार्यक्रमांचे वैविध्य दिसून येते. त्यातून नभोवाणी सर्व स्तरात पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. या कार्यक्रमाचे वर्गीकरण केले तर लहान मुलांसाठी बडबड गीतं वगैरे सकाळी 9-9:30ला कार्यक्रम असतो. युवक युवतींसाठी, प्रौढांसाठी, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठीचे कार्यक्रम असे वर्गीकरण आपल्याला नभोवाणीवरील किंवा आकाशवाणीवरील कार्यक्रमांचे करता येते. या वर्गीकरणानुसार आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचे स्वरूप ठरते. त्यानुसार त्यांचे लेखन हे करावे लागत असते. प्रौढांसाठी कार्यक्रम असेल तर त्या दृष्टिकोनातून तो कार्यक्रम आयोजन करावा लागेल. तरुणांसाठी असेल तर तरुणांना काय हवं आहे त्याचं विश्लेषण करतील. लहान मुलांना जर तुम्ही प्रौढांचे कार्यक्रम ऐकलं तर त्यांना कंटाळवाणं, रटाळ वाटेल. तसंच हा ज्या त्या वयोगटातील जो काही घटक असेल किंवा वर्ग असेल त्या वर्गाला अनुसरूनच कार्यक्रमांचं काय करावं लागत असतं, नियोजन हे करावं लागत असतं आणि त्यानुसार कार्यक्रमाचे स्वरूप ठरते.
त्यानुसारच त्याचे लेखन करावे लागते. यातील युवक युवतींच्या कार्यक्रमाच्या स्वरूपात आपण खऱ्या अर्थानं पाहणार आहोत की आपण युवकांसाठीचं कार्यक्रमांचे लेखन आपण पाहतो. सध्या भारत देशामध्ये सर्वात तरुण देश म्हणून आपल्या भारताची जगभर ओळख आहे. तरुणांचा देश. अर्थात ते तरुण किती कामाचे आहेत हे आपणच आत्मपरीक्षण करायचं आहे. कारण भारतात तरुण युवक युवतींची संख्या जास्त आहे. कोणत्याही देशाचा कणा हा त्या देशातील युवा वर्ग असतो. राष्ट्राच्या उभारणीत युवकांचा खूप मोठा वाटा असतो. सरकारी पातळीवर निश्चित होणारी ध्येय धोरणे ही युवकांच्या सहकार्यानेच पूर्ण होऊ शकतात. किंबहुना राष्ट्राचा कोणताही प्रकल्प हा युवकांच्या सहकार्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असे आपल्याला नेहमी म्हणता येते किंवा सांगितलं जात असतं. आणि हे सत्य आहे. हे आपण नाकारू शकत नाही. कारण जो काही खऱ्या अर्थानं हिरिरीनं भाग घेणारा आहे, जो सक्षम आहे, तोच या कार्यक्रमांचं नियोजन करून त्याला पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न. आणि म्हणून भारताकडे जगाचा पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. राष्ट्राचा विकास आणि प्रगती योग्य व्हावी म्हणून केली जाणारी आखणी ही युवकांकडूनच पूर्ण होऊ शकते. म्हणून युवकांना डोळ्यासमोर ठेवूनच ध्येय धोरणे आखली जातात. युवक हा राष्ट्राचे चैतन्य असते. काहीही करून दाखवण्याची त्याच्यात धमक असते. तो उत्साही व जोशपूर्ण असतो. नव्या कल्पना, संकल्पना, नवे तंत्रज्ञान, ज्ञान निर्माण व विकसित करण्याची क्षमता युवकांत जास्त असल्याने युवक हा देशाचा प्राण असतो. हे खरे असले तरी युवकांना घडवणे अत्यंत अवघड आहे. मग जर आपण एकीकडे पाहिलं की प्रौढांकडे तर आपण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. त्यांच्याकडे अनुभव संपन्नता आहे. अनेक गोष्टी त्या सिद्ध करू शकतात. परंतु माणूस हा प्रौढत्व येईपर्यंत त्याचे काही जीवनातले ठराविक असे ध्येय धोरण निश्चित झालेले असतात. चौकट बांधली गेलेली असते आणि त्या चौकटीच्या बाहेर तो जाऊ शकत नाही. त्याला एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचं आयुर्मान. जसं तरुण कुठल्याही धडाडीनं कोणतेही काम करायला तत्पर होईल तसं प्रौढ चारदा विचार करावा लागेल. कारण त्याची शारीरिक झीज म्हणजे मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक. समजा एखादा 55 वर्षाचा माणूस जर भिंतीवरनं उड्या मारत असेल तर तरुण म्हणतील काही वाटतं का या म्हाताऱ्याला, आता म्हाताऱ्याकडे झुकलेला आहे ना, भिंतीवरनं उड्या मारतो. आणि तरुणाने उडी मारली तर नाही असंच उडी मारली पाहिजे. म्हणजे हा दोघांमधला फरक आपल्याला जाणवतो. आणि म्हणून की तरुणांमध्ये काहीतरी नवीन करून दाखवण्याची धमक असते. आता सध्या मी तुम्हाला तुमचं उदाहरण जर द्यायचं ठरवलं तर आजचा तरुण वर्ग त्या वेगवेगळ्या नवीन तंत्रज्ञानाने तयार झालेल्या बाईक, दुचाकी रस्त्यावर असं चालवतात की समोरच्या येणाऱ्या माणसे की हा आपल्या अंगावर आदळेल की का, बरोबर आहे की नाही. आणि ती गाडी घेऊन जर एखादा तरुण आपला प्रौढ व्यक्ती तशी गाडी चालवायला लागला तर लोक काय म्हणतील विचार करा. आणि तो करू शकत नाही, तशी गाडी तो चालवू शकत नाही. कारण का की त्याला या सारासार गोष्टींचा विचार करावा लागतो. त्याला कल्पना आलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातनं हे अत्यंत महत्त्वाचं. आणि म्हणून देशाचा प्राण हा तरुण असतो. हे खरे असले तरी युवकांना घडवणं अत्यंत अवघड आहे. युवकांनाच अवधान भटकवणाऱ्या आणि त्यांचे चित्त विचलित करून त्यांना वाम मार्गाकडे नेणाऱ्या प्रवृत्ती समाजामध्ये कार्यरत आहेत. आज आपण पाहतो की तरुणांची टाळकी भडकवणारे अनेक कार्यक्रम केले जातात आणि तरुण त्यात वाहावत जातो. मग समाजामध्ये द्वी निर्माण करायचे असेल तर तरुण वर्गाच्या मनामध्ये काहीतरी भरवायचं. किंवा आज आपण पाहत आहोत की मोठ्या प्रमाणावर भारताला छळली जाणारी जी समस्या आहे ती म्हणजेच अतिरेक्यांची आहे. तरुण वर्गाला या वाम मार्गाकडे नेतात. किंवा नॅशनलाइट जी समस्या आहे ती पण त्यातलीच एक समस्या लक्षात घ्या मित्र. तरुणांच्या डोक्यामध्ये काहीतरी देशाबद्दल विरोधात भडकवायचं, त्यांना त्यांचं देशाबद्दलचं मत निगेटिव्ह करायचं आणि त्या तरुणांना आपल्या जाळ्यात ओढायची, ही प्रवृत्ती समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर वावरताना दिसते. किंवा आज आपण पाहत आहोत
की अनेक विविध वाहिन्या आहेत किंवा तुमच्या हातात असलेला हा जो मोबाईल आहे, या मोबाईलवर अनेक घटक असे उपलब्ध आहेत की जे तुम्हाला वाम मार्गाकडे नेऊ शकतात मित्र. आणि म्हणून संयम हा सर्वात मोठा घटक आहे तरुणांच्या दृष्टिकोनातून. तरुण नव्हे, सर्वांच्या दृष्टिकोनातून संयम असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर संयम नसेल तर आपलं भवितव्य अंधारमय आहे हे मी ठामपणे सांगू शकतो. म्हणून संयम पाळा, घरात राहा, सुरक्षित राहा, मास्क लावा, हात धुवा, सोशल डिस्टन्सिंगचं अंतर ठेवा. हा सुद्धा संयमाचाच एक भाग आहे. मित्र लक्षात घ्या. तुमच्या लक्षात येत असेल मी काय माझा इशारा कोणत्या दिशेला. काम नसताना फोकट गाडी फिरवायला जायचं, कशासाठी जायचं? त्यापेक्षा घरात बसा, संयमानं बसा, काहीतरी वाचन करा, चांगल्या 4 गोष्टी करतील, घरच्यांशी चर्चा करा. आपण कधीच घरामध्ये चर्चा करत नाहीत, कधी घरच्या लोकांशी बोलत नाहीत. आपल्याला मुलाला वाटतं की बापाने बोलावं आणि बापाला वाटतं की मुलाने बोलावं. आईची मात्र मधल्यामध्ये त्रिपट उडत असते आणि मग बहीण व बापाशी बोलते, मुलगा आईशी बोलतो. पण सर्वच जण एकमेकांशी जर बोलणार आहेत तर घरात सुसंवाद निर्माण होईल. आणि म्हणून तरुणांना वाम मार्गाकडे जो ओढला जातोय तेवढाच तो त्याला आहेत. युवक हा सकारात्मकतेकडे ज्या क्षमतेने ओढला जातो तेवढ्या क्षमतेने तो नकारात्मकतेकडे ओढला जातो. त्याचं प्रमाण जास्त नकारात्मकतेकडे ओढला जाणार. याला महत्त्वाचं कारण म्हणजे युवकांकडे असणारी संवेदनशीलता. युवकांमध्ये तीव्र संवेदनशीलता असते. ही संवेदनशीलता वयोमानाप्रमाणे अधिकाधिक गहिरी व सामंजस्यपूर्ण होत जाते. त्यामुळे जसजसे वय वाढत जाते तसतसा युवक हा समंजस होत जातो. जसं प्रौढ माणसाचं मी तुम्हाला उदाहरण दिलं. परंतु या प्रक्रियेला खूप कालावधी लागतो. म्हणून मग त्याच्या समंजस होत जाण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्याची मनोवृत्ती घडवणे गरजेचे आहे. या दरम्यान त्याचे प्रबोधन होऊन चांगले व वाईट करण्याचे ज्ञान त्याला अवगत झाले तर समाजाचा विकास तीव्र गतीने होऊ शकतो. यासाठी आकाशवाणी युवक युवतींची मनोवृत्ती घडवावी म्हणून विविध कार्यक्रमांचे प्रसारण करत असते. पण आता आकाशवाणी नभोवाणी एवढ्या याच्याने हा कार्यक्रम आयोजन करते. किती जण हा कार्यक्रम ऐकतात हा वादाचा मुद्दा आहे. सदर कार्यक्रमाचे 2 भागात विभाजन केलं जातं. शालेय कार्यक्रम आणि युवकांसाठीचा कार्यक्रम. शालेय कार्यक्रमामध्ये नवजात शिशु, बालक, किशोर, तरुण, प्रौढ, म्हातारपण या मनुष्य जीवनातील विविध अवस्था, या अवस्थांमधून प्रत्येक मनुष्य जात असतो. यातील बालक, किशोर, तरुण या अवस्था मानवी मनाची जडणघडण होणाऱ्या महत्त्वाच्या अवस्था आहेत. लक्षात घ्या. आपण नेहमी उदाहरण ऐकत असतो. शिक्षक आपल्याला नेहमी उदाहरण देतात की मातीच्या गोळ्याला ती ओढा तोपर्यंतच आकार दिला जातो की जोपर्यंत त्याच्यात ओलावा आहे. लक्षात घ्या. जोपर्यंत त्याच्यात ओलावा आहे तोपर्यंतच आपण त्याला आकार देतो. त्याच्यात जर एकदाचं काठिण्यता आलं, ताठरता आली, कडकपणा आला तर मग मात्र त्याला घडवणं अशक्य होतं. कारण जर घडवायला गेलं तर त्याला तडे पडतात. ही माणसाच्या मनाची सुद्धा अवस्था आहे. आणि म्हणून की बालक, किशोर आणि तरुण अवस्थेपर्यंतच खऱ्या अर्थानं तरुण हा घडवला जात असतो. त्याच्यावर संस्कार होऊ शकतात. तो एकदा एका विशिष्ट वयापर्यंत गेला आणि मग तुम्ही त्याला घडवण्याचा प्रयत्न केला तर तो घडवला जात नाही. तो मात्र तुमच्या विरोधात, तुमच्या मताच्या विरोधात जाऊ शकतो. हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणून या तरुण या अवस्था मानवी मनाची घडण होणाऱ्या म्हणजे बालक, किशोर आणि तरुण या अवस्था मानवी मनाची जडणघडण होणाऱ्या महत्त्वाच्या अवस्था आहे. याच अवस्थांमध्ये मानवी मनाला घडवता येते, बिघडवता येते. वय वर्ष 6 ते 14 या वयोगटातल्या मुलांसाठी आकाशवाणी शालेय कार्यक्रमांचे आयोजन करते. त्यात मुलांच्या वयोमानानुसार व त्यांच्या आकलन क्षमतेनुसार शालेय कार्यक्रमांचं स्वरूप असतं. शालेय कार्यक्रम हे मुख्यतः मुलांचे मनोरंजन करणे, त्यांना माहिती देणे, त्याचबरोबर त्यांच्यातील सुप्त गुणांना, कला गुणांना वाव देण्यासाठी बनवले जातात. त्या दृष्टीने नाटिका, नभोनाट्य, संगीतिका, चर्चा, मुलाखती, कथाकथन, प्रसिद्ध व्यक्तींचं भाषण, लहान मुलांचे काव्य वाचन, लहान मुलांचं संगीत, गाणे, प्रसंग, नाट्य, गाण्याच्या भेंड्या इत्यादी विविध प्रकारचे कार्यक्रम हे शालेय कार्यक्रमामध्ये सादर केले जातात. हे कार्यक्रम सादर करताना मुलांच्या ज्ञान पातळीचा विचार करून त्याचे स्वरूप बनवले जाते. यातील काही कार्यक्रमांचं स्वरूप पुढील प्रमाणे. आणि मग त्याच्यामध्ये कथाकथन आहे. कथाकथन म्हणजे कथेचे कथन.
हा एक लहान मुलांना आवडणारा व त्यांना संस्कारित करणारा एक कार्यक्रम. या कार्यक्रमात मुख्यतः पात्र स्थिर असतात. घरातील ज्येष्ठ व्यक्ती, आजी आजोबा आपल्या नातवंडांसोबत गप्पा मारतात आणि गप्पांच्या ओघातून त्यांना कथा सांगून त्यांच्यावर मूल्य संस्कार रुजवतात. असा या कार्यक्रमाचं स्वरूप असतं. आणि मग या कार्यक्रमाचे जे तंत्र आहे की प्रबोधन म्हणजे एक प्रकारे संस्कार करणं, प्रबोधन करणं हा मूलभूत उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजी आजोबांची पात्र निर्मिती करून ती कथा सांगितली जात असते. आणि मग या म्हणजे त्याचं जे तंत्र आहे, अशा कार्यक्रमामध्ये पात्र स्थिर ठेवावी लागतात. पात्र स्थिर ठेवल्यामुळे श्रोत्यांच्या व त्यांच्या भावनिक अनुबंध निर्माण होतो. त्यातील पात्रही त्यांच्या परिचयाची बनतात. त्यामुळे पुढचा भाग जेव्हा प्रसारित होतो तेव्हा श्रोते संदर्भ जुळण्यास स्थान पडत नाही. त्याला कार्यक्रमाचं आकलन सुलभ होते. कार्यक्रमाचा आरंभ, मध्य, शेवट अशी मांडणी करावी. आरंभ हा उत्सुकतावर्धक निर्माण करणारा असावा. कार्यक्रमाच्या मध्यभागी येणारी कथा रोचक असावी आणि शेवट परिणामकारक म्हणजे संस्कारक्षम मूल्य रुजवणारा असावा. कार्यक्रमात ज्या संदर्भात नीतिबोध करायचा आहे त्या संदर्भात अनुसरून कथेची निवड असावी, अन्यथा श्रोत्यांच्या मनात संभ्रम निर्माण व्हायचा होतो. कथाकथन, संवाद सहज, आकलन सोपे असावे हे कार्यक्रमाचे तंत्र आहे. कार्यक्रमाची मांडणी कशी असावी? प्रसंग 1, प्रसंग 2, प्रसंग 3 अशी क्रमवार, जेणेकरून दृश्यात्मकता किंवा निर्माण होते आणि कार्यक्रम सलग असतो. त्यानंतर युवकांसाठीचा कार्यक्रम जो आहे की किशोर अवस्था संपून तारुण्यात पदार्पण केलेल्या पण प्रौढ न झालेल्या युवकांसाठी नभोवाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन व प्रसारण केले जाते. किशोरावस्था संपून तारुण्यात पदार्पण केलेल्या युवक युवतींचे विश्व वेगळे असते. त्यांच्या समस्या वेगवेगळ्या असतात. प्रचंड आशावाद जीवनाबद्दल त्यांच्या आस्था त्यांच्या मनामध्ये असते. नव्या उमेदीने त्यांनी तरुणात पदार्पण केलेले असते. त्यांच्या भावना हळूवार व कोमल असतात. आपल्या व्यावहारिक जीवनातील त्यांनी नुकतीच सुरुवात केलेली असते. कुटुंबातील सुशिक्षित वातावरणातून बाहेर पडलेल्या युवक युवतींना बाहेरचे व्यावहारिक जग हे असुरक्षित वाटत असते. जीवनाच्या नव्या अनुभव घ्यायला निघालेला युवक युवती भांबावलेले असतात. एकीकडे प्रचंड ऊर्जा, काहीतरी करून दाखवण्याची धमक, दुसरीकडे सामाजिक, प्रशासकीय, आर्थिक बंधने ज्यामुळे त्यांच्या उत्तुंग कल्पनांना खीळ बसतो. त्या भांबावलेल्या अवस्थेत युवक युवतीमध्ये निर्माण होते. ही अवस्था दीर्घकाळ टिकून राहिली तर युवक युवती निराशेच्या गर्तेत जाऊ शकतात. तो दिशमूळ होऊ शकतो. पर्यायाने स्वतःचं व राष्ट्राचं नुकसान होऊ शकते. म्हणून तरुण युवक युवतींना भावनिक मानसिक पातळीवर सांभाळणे गरजेचे असते. जीवनाचा आशावाद त्यांच्या मनात पेरावा लागतो. भांबावलेल्या व निराशेच्या अवस्थेतून त्यांना बाहेर काढावे लागते. समाजात युवक वर्ग हा मोठ्या प्रमाणावर असतो आणि म्हणून त्यांच्यासाठी मनोरंजन, प्रबोधन व्हावं, आत्मबळ वाढावं, छंद, बौद्धिक मनोरंजन, नभोवाणी युवकांसाठी युववाणी हा विशेष कार्यक्रम प्रसारित करायचा. युवकांचे राष्ट्र म्हणजे युववाणी. युवकांचे राष्ट्र निर्माणाधीन महत्त्व लक्षात घेऊन नभोवाणीने युवकांसाठी युवावाणी कार्यक्रमाची आखणी केली. युवावाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रत्येक केंद्रावरून दररोज अर्धा तास प्रसारित केला जातो. या कार्यक्रमात प्रामुख्याने युवकांच्या विविध समस्या, त्यांचे करिअर विषयक, रोजगार विषयक मार्गदर्शन, त्याचबरोबर क्रीडा स्पर्धांचे समालोचन. युवक हा समाज जीवनात सक्रिय असतो. विविध उपक्रमात तो सहभाग नोंदवतो. अशा विविध उपक्रमांचे गिर्यारोहण, संगीत, वक्तृत्व, नाट्य, पथनाट्य इत्यादी विषयावर युवावाणीमध्ये चर्चा होत असते. युवा रक्त हे सळसळणारे असते असे म्हटले जाते, कारण युवकांना अन्याय अत्याचार सहन होत नाही, त्याबद्दल आवाज उठवतो. युवकांचा आवाज अधिक बुलंद करण्याचे काम युवावाणी करत असते. आणि मग त्यानंतर युवावाणीची भाषा, तरुणांची भाषा त्या पद्धतीने विचार करावा लागतो. युवकांचे जीवन उत्साहपूर्ण व्हावं या दृष्टीने त्यांच्या समस्यांचे पूर्ण आकलन व्हावे असे कार्यक्रम या युवावाणीच्या माध्यमातून सादर केले जात असतात. विषयाचा ताजेपणा युवावाणीच्या कार्यक्रमात असावा लागतो. वर्तमान झपाट्याने बदलत आहे. तंत्रज्ञानाची बदलणारी रूपे लक्षात घेऊन युवा वर्गावर त्याचा होणारा परिणाम, त्यातून उद्भवणाऱ्या समस्या, सुखकर झालेले जीवन आदींचा विचार करून युवावाणीचे विषय ठरवावे लागतात. कार्यक्रमात तोचपणा असेल तर कार्यक्रम निरस होऊ शकतो. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे की नभोवाणीवरील चर्चा. नभोवाणीवरील युवक हा प्रौढांसाठी चर्चा कार्यक्रम प्रसारित केला जातो. चर्चा हा समारंभाचा, संवादाचा एक प्रकार आहे. एखादा विषय 3-4 तज्ज्ञ व्यक्तींनी साधक बाधक विचार मांडणे म्हणजे चर्चा होय. चर्चेच्या माध्यमातून एखाद्या विषयाचे विशिष्ट बाजूने उजेडात येत नाहीत,
तर विषयाच्या सर्व बाजूने न्याय मिळतो. म्हणून विषय